आता एक आज तर काहीतरी म्हणे सांगितलं, एकूण ऊसाच्या गाळपापैकी 26% गाळप फक्त पवार परिवाराच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या खाजगी विविध सहकारी साखर कारखान्यातनं होतं. त्यांच्या पोटात काय दुखतंय? त्यांच्या काळात काय काय त्या ठिकाणी करायचे, कोण कोण काय काय करायचं. आताही कोणाकोणाकडे कारखान्याचे डायरेक्टर ड्रायव्हर आहे ते काढा जरा, तुम्हाला कळेल कोण कारखान्याचा ड्रायव्हर वापरतो. 5 वर्ष तुम्ही बोर्ड मिटिंगला येत नाही, कारखान्याचा ड्रायव्हर मात्र वापरतात. हे कशात बसतं काय चेअरमन? आम्ही म्हणतो जाऊ द्या, कशाला आपल्याला कोणाचं उणीदुणी काढायची, पण तुम्ही माझी उणीदुणी काढली तर मी काय तुम्हाला तसं सोडणार नाही. त्याच्या पूर्वीच्या काळात 5 वर्ष आता जे आमचे विरोधक आहेत त्यांचं पॅनल निवडून आलेलं होतं. त्या काळामध्ये त्यांनी 3400 वर काही भाव देताना 200 रुपये ठेव कापून घेतली. म्हणजे पैसे दिलेच नाही, दाखवले 3400 रुपये भाव, परंतु दिले 3200 वर काहीतरी. आणि ते 200 रुपये हे पॅनल आलं आमचं नीलकंठेश्वर. त्याच्यानंतर बाळासाहेब चेअरमन झाले आणि मग त्यांनी ते मागच्या 200चं भर भरून काढली, कारण ती ठेव घेतलेली होती. उपमुख्यमंत्री पदावरील व्यक्तींनी माळेगाव कारखाना सारख्या छोट्या निवडणूक लक्ष घालण्याची गरज नव्हती. मोठ्या नेत्याने एवढ्या खाली उतरण्याची गरज नाही. अरे छोटा कारखाना आहे तर तरी तुम्ही कशाला लक्ष घालताय? तुम्ही पण मग छोट्यामध्ये लक्ष घालू नका. तुमच्या दृष्टीनं छोटा असला तरी अजित पवारांच्या दृष्टीनं 19,700 सभासदांचा संसार त्या कारखान्यावर अवलंबून आहे. काय सांगायचं आपल्या प्रपंचाचं कसं होईल? अरे आम्ही प्रपंच करत नाही का? आपल्या प्रपंचाचं कसं होईल? आता आपलं खाजगीकरण, कोण खाजगीकरण करायला? सहकार खातं राज्याचं आमच्याकडं, म्हणजे राष्ट्रवादीकडं. अर्थ खातं राष्ट्रवादीकडं, कृषी खातं राष्ट्रवादीकडं. की अजित पवारांनी 5 वर्षामध्ये सांगितलेलं होतं, 5 वर्षापूर्वी ते खराब पाणी ओढ्याला सोडणार नाही. मी या दोघांच्या साक्षीनं सांगतो पत्रकार मित्रांनो, त्यामध्ये 7,500 टनाचा कारखाना मागं त्यांच्या काळामध्ये चालायचा. त्या कारखान्यातनं निघणारं जे काही झिरो डिस्चार्जच्या बद्दलचं काम होतं त्याच्याकरता CPU, TTP, STP या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. पण त्यांनी कारखाना चांगला चालवणं कंटिन्यू त्यांचा क्रेशिंग दर राहिला 9,500, बरोबर आहे. त्याच्यामुळं तिथं तो शॉर्टफॉल पडला. मी आता काय केलं, 2 STPचे प्लॅन राज्य सरकारच्या वतीनं नगरपंचायत माळेगावला मंजूर केले 3-3 कोटीचे. जर झालं तर 3332 एवढा भाव अजूनपर्यंत महाराष्ट्रात दिला नाही. आमचे विरोधक कारण नसताना भाऊ करतायत, आमच्या शेतकऱ्यांची दिशाभूल करतायत, सभासदांची दिशाभूल करतायत. सभासदांना मी जाहीरपणे सांगतो, आज राज्याचा अर्थमंत्री म्हणून मी काम करतोय. तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की मला आर्थिक शिस्तचा मी भोगता आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं संस्था चालवाव्यात हा माझा कटाक्षाने प्रयत्न असतो. आणि त्यामुळं साधारण सभासदांना ज्यांना पॅनल द्यावं असं वाटतं निवडून, त्यांनी आपल्याला भाव चांगला द्यावा, वेळेमध्ये आपला ऊस न्यावा आणि त्याच्यामध्ये कुठेही त्याच्यात कुठली कमतरता भासू नये. आम्ही आता केशवराव रात्री मी बसलो होतो, बाळासाहेब पण होते. कारखान्यात तर काही नव्हती, रेकॉर्डला दाखवलेली होती. म्हणजे तेव्हाचा भाव 3400 नव्हता, 3200 होता. मला खरं तरी काही सांगायचं नव्हतं, पण काय झालं, मध्ये एक पत्रक काढून असं काहीतरी अजित पवार लोकशाही मानत नाही, अमकं करत नाही, तमकं करत नाही, निवडणूक पुढे गेली. अरे कुठं पुढे गेली निवडणूक? 2-4 दिवस निवडणूक पुढे गेली म्हणजे काय पुढे गेली असं म्हणतात काय? तर आज सर्व पत्रकार मित्रांना बोलवण्याचं कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सध्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक लागलेली आहे. त्या निवडणुकीमध्ये गेले 5 वर्ष सुरुवातीच्या काळामध्ये चेअरमन म्हणून बाळासाहेब तावरे यांनी तिचं भूमिका बजावली. त्याच्यानंतर बाळासाहेबांनी राजीनामा दिल्यानंतर केशवराव जगताप यांनी तिथं राहिलेल्या काळामध्ये चेअरमन म्हणून भूमिका बजावली. या 5 वर्षाच्या काळात नेहमी साखर कारखान्याला सभासद कशा करता निवडून देतात की त्यांनी चांगला भाव द्यावा, चांगल्या पद्धतीनं कारखाना चालवावा. आता या सगळ्या गोष्टीमध्ये आमचे
बाळासाहेब असतील किंवा केशवराव असतील किंवा त्यांचं बोर्ड असेल हे यशस्वी झालं. कारण आपल्याला माहिती आहे, आपण पण ह्या गोष्टीचा अभ्यास करता, आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त रिकव्हरी ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, त्याच्यानंतर खालोखाल सांगली जिल्ह्यामध्ये, त्याच्या खालोखाल सातारा जिल्ह्यामध्ये. आपण जसं वर जातो तसं तसं रिकव्हरी वाढत जाते. कोल्हापूरला सगळ्यात हायेस्ट रिकव्हरी असते. आपल्या इथं त्या मानाने 11:30 12:15 अगदीच व्यवस्थित झालं तर 12पर्यंत जाते. परंतु बाकीकडे तर 11, 11:30, 10:30 अशा पण रिकव्हरी उत्तर महाराष्ट्र किंवा विदर्भामध्ये आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतात. गेले 5 वर्षामध्ये या दोन्ही चेअरमन आणि त्यांच्या संचालक बोर्डाने अतिशय चांगल्या प्रकारचा दर दिला. दर देताना आज आता आम्ही लोक पॅनल करणारच आहोत. आम्ही मुलाखती पण आज घेतल्या. अनेक जण मला ते भेटून पण गेले. आत्ता विद्यमान संचालक बोर्डापैकी अनेक जण आम्ही तयार करणाऱ्या पॅनलमध्ये येऊ इच्छित आहेत. काही नवे पण चेहरे द्या असं सांगू इच्छित आहेत. प्रत्येकाला आपलं आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. साधारण 19,700 पर्यंत मतदार हे अ वर्गाचे आणि ब वर्गाचे आपले आहेत. आणि कार्यक्षेत्र आपलं 37 गावांचंच आहे. अशी हे बरोबर हार्ट ऑफ दी सिटी बारामतीचा जो मधला भाग आहे, म्हणजे इकडं गुणवडी, डोर्लेवाडी ते इकडं कठीणपूर आणि इकडं जिरायत भागातली घेतलेली गावं ते सांगवी इकडं शेवट, असं इथला अतिशय मर्यादित कार्यक्षेत्र असणारा हा सगळा भाग आहे. आणि भाव पण देत असताना आता मधी त्यांनी काहीतरी पत्रक काढलं, ते मी बघितलं की बाबा अजित पवारांनी ही निवडणूक लावली नाही. मी माझ्या भाषणामध्ये, पत्रकार मित्रांनो तुम्ही सगळेजण होता, साधारण निवडणूक लावण्याच्या संदर्भामध्ये 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर निवडणूक लावली जाते. परंतु कधी कधी कोडबाजी झाली तर निवडणूक लांबते. पण आपल्या शेजारच्याच तालुक्यामधल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याचं उदाहरण आहे की ती निवडणूक 5 वर्षाच्या ऐवजी 10 वर्षांनी झाली. त्याच्यामध्ये शेवटी असे पण प्रकार होतात. एकदा मला आठवतंय, बाळासाहेबांना पण आठवत असेल की एकदा 7 वर्षाची टर्म माळेगाव सहकारी साखर कारखान्याला मिळाली. त्यावेळेसची ती परिस्थिती बघून अशा घटना घडतात. आता 5 वर्ष पूर्णत्वाला होत असताना ती निवडणूक लागली. आणि मी स्वतः सांगितलं की बाबा मला असं वाटत होतं की छत्रपती सहकारी साखर कारखान्याचं काउंटिंग झाल्यानंतर ही निवडणूक डिक्लेअर व्हावी. कारण काही कार्यक्षेत्र दोघांचं एकच आहे. उदाहरणार्थ डोर्लेवाडी असेल, गुणवडी असेल, बारामतीचा भाग असेल किंवा मेडत वगैरे या काही भागामध्ये सभासद दोन्हीकडे आहेत. कारण कार्यक्षेत्र दोन्हीकडे असल्यामुळं अशा पद्धतीनं तर ते म्हणले की अजित पवार लोकशाही मानत नाही आणि असं आहे. उलट तसं बघितलं तर 3 वर्षात जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका नाही. आता त्याला दोष कुणाला द्यायचा? आज सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर होती. आता सुप्रीम कोर्टाने आदेश दिले, परंतु तरी देखील त्या निवडणुका घ्यायला 4 महिने जात आहेत. कारण याद्या करणं, आरक्षण काढणं. पूर्वीच्या निवडणुकीमध्ये ओबीसीना, पुरुष आणि महिलांना आरक्षणच नव्हतं. आता त्याच्यामध्ये पुरुष आणि महिलांना आरक्षण त्या बाबतीमध्ये टाकलं गेलं पूर्वीसारखंच 27%. आणि त्या प्रकारे साधारण राज्याच्या प्रमुखांनी पण सांगितलं की पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबरमध्ये त्या निवडणुका होतील. कारण आपल्याकडे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर अशा पद्धतीनं पावसाळा असतो. ही तर निवडणूक तसं बघितलं तर आता पावसाळ्यातच लागलेली. पण एकदा प्रोग्राम जाहीर झाल्यानंतर सहसा निवडणूक पुढं जात नाही किंवा कोर्ट पण त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही. आणि त्याच्यातून आता फॉर्म मागं घ्यायचे अजून काही दिवस बाकी आहे आणि नंतर चित्र स्पष्ट होईल. फॉर्म घ्यायचं शेवटची मुदत संपल्यावर, मला वाटतं 12 तारखेला आणि 13 तारखेला चिन्ह वाटप होईल. आणि मग त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात होईल. प्रचाराला फक्त पुढं 8 ते 10 दिवस त्या ठिकाणी मिळत असतात. मी आज तुम्हाला सगळ्यांना बोलवण्याचं पाठीमागचं कारण म्हणजे त्यांनी जे काही सांगितलेलं आहे की हे भावच देणार नाही, ते असंच आहे, तसंच आहे, खाजगीचं हे समर्थन करतात. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, बारामती तालुक्यामध्ये कुठलाही खाजगी कारखाना काढलेला नाही कुणीच. विलासराव देशमुख राज्याचे प्रमुख असताना विलासरावांनी एकदा आम्हाला कॅबिनेटला सांगितलं की ते सहकार मंत्री होते, राज्यामध्ये साधारण ऊसाचं जे उत्पन्न आहे
ते लक्षामध्ये घेता जेवढे कारखान्याची उभारणी व्हायला पाहिजे तेवढे कारखाने आता उभारले गेलेले आहेत। आता इथून पुढे एकाच 5 भाग भांडवल साखर कारखान्याला राज्य सरकारने देण्याची गरज नाही। त्याच्यामुळे आजच्या कॅबिनेटला आपण आता निर्णय घेतो, इथून पुढे सहकारी तत्वावर कुणालाही भाग भांडवल द्यायचं नाही। मग त्याच्यामध्ये चर्चा अशी झाली, स्वर्गीय विलासराव देशमुख आज हयात नाही आहेत, परंतु त्यांच्या मंत्रिमंडळातले काही आम्ही लोक निश्चितपणे आज काम करतोय। तर त्यांनी असं सांगितलं की ज्याला काढायचं असेल त्या शेतकऱ्यांनी एकत्र यावं आणि त्यांच्या भागात ऊस असेल तर त्यांनी त्यांच्या ताकदीवर, त्यांच्या मेहनतीवर, त्यांनी गॅरंटी देऊन, राज्य सरकार गॅरंटी देणार नाही। ह्याच्या पाठीमागे राज्य सरकार भाग भांडवल पण देत होतं आणि उभारणीच्या करता हमी पण देत होतं, म्हणजे जिल्हा बँक असेल, राज्य सहकारी बँक असेल, NCDC असेल वगैरे वगैरे। परंतु अशा पद्धतीनं त्यांनी सांगितल्यामुळं आपल्याकडं खाजगी कारखाने निघायला लागले। खाजगी कारखाने कुणी खुशीने काढले नाही। शेतकऱ्यांचा ऊस वेळेमध्ये गळीत व्हावा, इरिगेशन वाढलं। आपल्यालाही माहिती आहे की आपला भागामध्ये असताना छत्रपती माळेगाव सोमेश्वरचं पूर्वीचं क्रशिंग किती होतं, नंतर वाढत वाढत आता ते 9,500पर्यंत गेलेलं आहे। 9,500चं कार्यक्षेत्र साधारण तेवढंच आहे, थोडंसं काही गावं वाढली तरी 9,500 कसं वाढलं तर काहींनी ठिबक केले, काहींनी टनेज चांगलं काढलंय। आता आपण AI पण वापर करतोय। कालच त्याच्या संदर्भामध्ये आमची साखर आयुक्तालयामध्ये मीटिंग झाली, त्याच्याबद्दल आता AIच्या प्रोजेक्टच्या करता पण अनेक कारखान्यांनी नोंद केलेली आहे। काल मला त्याची यादी मिळाली, त्याच्यामध्ये माळेगाव सहकारी साखर कारखाना आहे, सोमेश्वर कारखाना आहे, छत्रपती सहकारी साखर कारखाना आहे, दौंड शुगर मिल आहे, पतंगराव कदम सहकारी साखर कारखाना, राजाराम बापू सहकारी साखर कारखाना, क्रांती डॉक्टर GD बापू लाड सहकारी साखर कारखाना, पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नायकवडे साखर कारखाना, सरसेनापती संताजी घोरपडे शुगर फॅक्टरी, दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना शिरोळ, शरद सहकारी साखर कारखाना कोल्हापूर, श्री छत्रपती शाहू म्हणजे घाडग्यांचा तो सहकारी साखर कारखाना, शरयू ॲग्रो इंडस्ट्रीज फलटण ती प्रायव्हेट आहे, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना आपला माळशिरस, अकलूज, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना माढा, त्याच्यामध्ये कर्मयोगी श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना परिचारकांचा पंढरपूर म्हणजे श्रीपूर आहे ते, नंतर संजीवनी शुगर फॅक्टरी अँड ग्रुप कोपरगाव, त्याच्यानंतर नॅचरल शुगर ते ठोंबरे बीबी त्यांचा कळंब धाराशिवला, आणि दुर्गा शुगर मिल ते नंदुरबारची ती मला वाटतं हे खानसाली। अशा पद्धतीनं काही कारखान्यांनी तिथं नोंदी केलेल्या आहेत। आता 9 तारखेला मी स्वतः त्या मिटिंगला हजर राहतोय। VSIने मिटिंग बोलवलेली आहे, कृषी मंत्री राहतील, सहकार मंत्री राहतील, अधिकारी राहतील, साखर कारखाने महाराष्ट्रातले त्याचे चेअरमन MD राहतील, आणि त्यामध्ये AIचा वापर कशा पद्धतीनं केला पाहिजे, आणि त्याच्यामध्ये MSC बँक पुढाकार घेऊन काही लोन वगैरे देते, कारण आता कारखाने मोठ्या प्रमाणावर झालेत, कारखान्यांची कॅपॅसिटी वाढली, परंतु ऊसाचं क्षेत्र त्या पटीत आता वाढत नाही। त्याच्यामुळे आहे त्या क्षेत्रामध्ये आपल्याला टनेज वाढवावं लागणार, आणि आपल्याकडे जे प्रात्यक्षिकं घेण्यात आली, प्रयोग करण्यात आले, त्याच्यामध्ये ज्यांचा 100 टन निघत होता त्याचा 140 टनापर्यंत गेला, ज्याचा 60-70 टन निघत होता तो 100 टनापर्यंत गेला। त्यामुळं या AIचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आपल्याला पुढे जावं लागणार आहे। कुठली व्हरायटी लावायची, काय लावायची, कशा पद्धतीनं लावायची, त्याच्या सगळ्याबद्दलची चर्चा त्या कॉन्फरन्समध्ये होईल, आणि तिथं जिल्हा बँकांच्या पण चेअरमन CEO किंवा MDना बोलवलेले आहे, आणि राज्य सहकारी बँकेच्या पण बोलवलेले आहे। का तर 90 दिवसात आता साखर कारखाने चालणार नाही। पूर्वी तुम्हाला आठवत असेल कारखाने 150 दिवस चालत होते, आता ते आलेत 90 वर, काही आले 100 वर। दैवाने माळेगाव सोमेश्वरचा भाव चांगला असल्यामुळं त्या भागातला शेतकरी यांना ऊस घालण्याच्या करता थांबतो, आणि त्यामुळं तिथं ऊस त्या तुलनेमध्ये चांगल्या पद्धतीनं होतो। आता आज सगळीकडेच बघितलं तर FRP ह्याचे दर 7 वेळेला वाढलेले, 7 वेळेला, पण MSP फक्त एकदाच वाढलेली आहे।
3100. MSP वाढावी म्हणून प्रत्येकजण आपापल्या परीनं प्रयत्न करत आहे. आम्ही पण अमित भाई शाह सहकार मंत्री आहेत त्यांच्याशी बोलतोय. आता साखर चालली 3750, 3800, 3750, 3800 अशी चाललेली. पण MSP पण वाढवावी. MSP वाढवल्यानंतर त्याच्यात साखर विक्री करता येत नाही, त्याच्या पुढे साखर जाते, त्याच्यावर भाव आणि तोडणी वाहतुकीचे भाव वाढले. तोडणी वाहतुकीचे भाव देखील मोठ्या प्रमाणावर जवळपास 200 रुपये टनापर्यंत गेले. पूर्वीच्या काळामध्ये एवढा भाव नव्हता. असे सगळे खर्च वाढलेले आणि लोकांच्या अपेक्षा पण वाढलेल्या. त्याच्यामुळं आता ते काही सांगतात की कारखान्यावर कर्ज खूप आहे. मित्रांनो, मी आपल्याला सांगतो, माझ्यानंतर जास्त अधिकारवाणीने हे दोघं सांगतील, आपल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर साखरेवर 229 कोटीचं कर्ज आहे आणि आजच्या भावाप्रमाणे 270 कोटीची साखर ही आपल्याकडे स्टॉकमध्ये. कुठलंही चेअरमन असलं, कुठलंही बोर्ड असलं तर साखरेचं पोतं तयार झालं की साखरेचे दर असतात त्याच्या 85 ते 90% रक्कम हे बँक देते आणि त्याच्यातनं पेमेंट करायचं असतं. त्याच्यातून सगळे FRP आणि सगळं पेमेंट भागत नाही. त्यामध्ये आपल्याला फार वेगळ्या पद्धतीनं हे करावं लागतं. का तर तोडणी वाहतुकीचा खर्च त्याच्यातनं द्यावा लागतो, ॲडव्हान्स शेतकऱ्याला त्याच्यातनं द्यावा लागतो. पत्रकार मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, काल मी साखर आयुक्तालयामध्ये होतो. हॅकॅथॉनचा कार्यक्रम झाल्यानंतर राज्यात यंदाचा हंगाम म्हणजे साखर हंगाम 24-25ला विपरीत हवामानामुळे अत्यंत प्रतिकूल राहिल्याने 221,74,000 मेट्रिक टनाने गाळप कमी होऊन 30,00,000 मेट्रिक टन साखरेचं उत्पादन राज्यात कमी झालेलं आहे. आता 25-26चा सुरू करण्याचा पूर्व हंगामी कर्ज मिळण्याच्या करता वगैरे बाकीच्या गोष्टी आहेत. 15 मे 2025ची मला काल आकडेवारी साखर आयुक्तांनी दिली. त्यांच्या मांडणीनुसार अंदाजे 864 कोटी रुपये FRP 92 कारखान्यांनी आज तागायत प्रलंबित आहे. त्याच्यात 20 कारखान्यांच्यावर RRC ची कारवाई करण्यात आली आहे आणि त्याच्यातून कारखान्यांनी पैसे द्यावे म्हणजे साखरच ताब्यात घेतली. असं म्हणजे 864 कोटी रुपये 92 कारखान्यांचे दिले गेले नाही. मात्र माळेगाव सहकारी साखर कारखान्यांनी त्यांचा FRP पेक्षा जास्तीचा भाव, आता 200 रुपये त्यांनी ठराव केलेला आहे, त्यांचं मला वाटतं मान्यता पण आलेली आहे काढणी बिलाची. म्हणजे ते जर झालं तर 3332 एवढा भाव अजूनपर्यंत महाराष्ट्रात दिला नाही. आमचे विरोधक कारण नसताना भाऊ करतायत, आमच्या शेतकऱ्यांची दिशाभूल करतायत, सभासदांची दिशाभूल करतायत. सभासदांना मी जाहीरपणे सांगतो, आज राज्याचा अर्थमंत्री म्हणून मी काम करतोय. तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की मला आर्थिक शिस्तचा मी भोगता आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने संस्था चालवाव्यात हा माझा कटाक्ष आणि प्रयत्न असतो आणि त्यामुळं साधारण सभासदांना ज्यांना पॅनल द्यावं असं वाटतं निवडून, त्यांनी आपल्याला भाव चांगला द्यावा, वेळेमध्ये आपला ऊस न्यावा आणि त्याच्यामध्ये कुठेही त्याच्यात कुठली कमतरता भासू नये. आम्ही आता केशवराव रात्री मी बसलो होतो, बाळासाहेब पण होते, त्याच्या पूर्वीच्या काळात 5 वर्ष आता जे आमचे विरोधक आहेत त्यांचं पॅनल निवडून आलेलं होतं. त्या काळामध्ये त्यांनी 3400 वर काही भाव देताना 200 रुपये ठेव कापून घेतली. म्हणजे पैसे दिलेच नाही, दाखवले 3400 रुपये भाव, परंतु दिले 3200 वर काहीतरी आणि ते 200 रुपये हे पॅनल आलं आमचं नीलकंठेश्वर. त्याच्यानंतर बाळासाहेब चेअरमन झाले आणि मग त्यांनी ते मागच्या 200चं भर भरून काढली, कारण ती ठेव घेतलेली होती. कारखान्यात तर काही नव्हती, रेकॉर्डला दाखवलेली होती. म्हणजे तेव्हाचा भाव 3400 नव्हता, 3200 होता. मला खरं तरी काही सांगायचं नव्हतं, पण काय झालं मध्ये एक पत्रक काढून असं काहीतरी, अजित पवार लोकशाही मानत नाही, अमकं करत नाही, तमकं करत नाही, निवडणूक पुढे गेली. अरे कुठं पुढे गेली निवडणूक? 2-4 दिवस निवडणूक पुढे गेली म्हणजे काय पुढे गेली असं म्हणतात काय? मी तर 2-3 उदाहरण दिली, काय किती वर्ष निवडणुका त्याच्यामध्ये होत नाही. आणि त्यांच्या काळापेक्षा तुम्हाला मी सांगतो, त्या काळात
त्यांचं क्रशिंग चालू असताना रिकव्हरी ह्याच्यात दिली नाही, ह्याच्यात मला रिकव्हरीचं काल होतं ते फार रिकव्हरी कमी आहे. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, 1061 रिकव्हरी होती. त्यांनी 9,27,379 क्रशिंग केलं तेव्हा आपल्या कारखान्याची 1061 रिकव्हरी. हे चेअरमन आणि संचालक बोर्ड गेल्यावर त्यांनी बघितलं इतकी गळती होती त्या ज्यूस ह्याच्यातनं पाण्यातनं सिरप बंद करणारा वाद होता. त्याच्यानंतर मग आम्ही VSI ची टीम पाठवली. VSI ची टीम पाठवल्यावर त्यांनी त्याचा अभ्यास केला, चांदगुडे दाणे वगैरे तज्ज्ञांनी, आणि मग ते लिकेजेस सगळे बंद केले. आणि मग पुढच्या वर्षी यांच्या नेतृत्वाखाली रिकव्हरी 1175 आली आणि 12,68,147 क्रशिंग त्या ठिकाणी झालं. अशा पद्धतीनं लॉसेस पण त्यावेळेस म्हणजे हे झालेले, अशा इतक्या गोष्टी त्याच्यामध्ये झाल्या. वास्तविक अतिशय चांगल्या पद्धतीनं या लोकांनी कारखाना चालवलेला आहे. त्याच्या संदर्भामध्ये भाव पण चांगला दिलेला आहे. आता हे खोडकी धरून 3332 आणि बँकेने पण पैसे त्यांना उपलब्ध करून दिले. बँक बघते त्यांचं मोलॅसेस डिस्टलरीमध्ये इथेनॉल किती होणार आहे, RS किती होणार आहे, ENA किती होणार आहे, कोजनचे किती पैसे त्यांचं येणं बाकी आहे. कारण मला वाटतं कोजनचे पैसे आपण राज्य सरकारला वीज महावितरणला देतो, त्याच्यानंतर 3 महिने 90 दिवसांनी पैसे मिळतात. आपण सबसिडी दिली ती माळेगावला 7,76,00,000 रुपये मिळाले. हा, ते 1 रुपयावर काही पैसे, 6 रुपये राऊंड करायला 7,76,00,000 रुपये मिळाले. ते आपण राज्याला सगळीकडे दिलेले होते. त्याच्यात त्याचा फायदा आपल्या कारखान्याला पण झाला. अशा पद्धतीनं 15-28 पर्यंत हा ह्या 5 वर्षाच्या काळात आपल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या इतिहासात 21-22 मध्ये 15,26,916 क्रशिंग झालं. रिकव्हरी 12.39, म्हणजे एवढी साखर त्याच्यातनं जास्तीची निघाली. साखरपोती 17,39,200 झाली आणि त्यावेळेस 3100 रुपये भाव त्या बाबतीमध्ये दिला गेला. अशा पद्धतीनं सातत्याने महाराष्ट्रामध्ये नंबर 1चा भाव देण्याचा प्रयत्न, म्हणजे पहिल्या 5 मध्ये. पत्रकार मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल, स्वतः शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टींनी पण भाषणात सांगितलं की माळेगाव कमी रिकव्हरीत भाव किती देतो बघा, सोमेश्वर कमी रिकव्हरीत भाव किती देतो बघा, असं त्यांनी कोल्हापूर सांगलीच्या परिसरात सांगितलं. मला चेअरमन लोकांना ते विचारायचे, अरे तुम्ही काय केले तिथं असा चमत्कार. आणि ह्या रीतसर भाव सरळ सरळ काढलेले होते, त्याच्यात कुठंही लपवाछपवी नव्हती. ते काय म्हणतात 2800 रुपये यांनी दिले. अहो, साखरेचं पोतं पहिल्यांदा ज्यावेळेस गळीत होतं त्यावेळेस रिकव्हरी असती 8.5-9. एका टनातनं साखर निघते 85 किलो तर 90 किलो, नंतर मग 100 किलो निघते, नंतर मग 105, 110, 115, 120 आणि शेवटी ती साखर निघते जवळपास 12ला गेली तर 120 किलो, 117 ते 120 किलो अशीपर्यंत ती साखर निघत असते. आणि ती साखर जेवढी निघेल तेवढे बँक पैसे देते. त्याच्यावर साखर कमी निघाल्यानंतर पैसे कमी देऊन तुम्हाला पेमेंट करताच येत नाही आणि आपण लगेचच बाकीचे पेमेंट केलं. त्याच्यामुळे हे जे काही आहे दादांत खोटं. माझी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सुज्ञ सभासदांना आव्हान आहे, मला काय फक्त माळेगावचं इलेक्शन करायचं नाही, मला पुढेही जिल्हा परिषद आहे, तालुका पंचायत आहेत, इतर निवडणुका सहकार्यातल्या आहेत, राज्याची आहे, देशाची आहे. त्याच्यामुळे मी कधी माझ्या मतदारांना, जो 8 वेळेला ज्या मतदारांनी मला या बारामतीचं नेतृत्व करण्याची संधी दिली, त्यात माळेगावचा पण सभासदांचा अतिशय महत्वाचा सिंहाचा वाटा आहे. आणि त्याच्यामुळं आम्ही कुणालाही, मी सगळ्यांना माहिती आहे, मी शब्दाचा पक्का आहे, मी कधी लोकांची दिशाभूल त्या ठिकाणी करणार नाही, विशेषतः मतदारांची, विशेषतः सभासदांची. आणि त्याच्यामुळं त्यावेळेस जे मी पॅनल देईन त्या पॅनलला अतिशय चांगल्या पद्धतीनं मला विश्वास आहे माझे सभासद माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे
पाठिंबा देतील. काय सांगायचं आपल्या प्रपंचाचं कसं होईल? अरे आम्ही प्रपंच करत नाही का? आपल्या प्रपंचाचं कसं होईल? आता आपलं खाजगीकरण होईल. अरे कोण खाजगीकरण करायला? सहकार खातं राज्याचं आमच्याकडं, म्हणजे राष्ट्रवादीकडं, अर्थ खातं राष्ट्रवादीकडं, कृषी खातं राष्ट्रवादीकडं. त्याच्यामुळं आम्ही काल तुम्ही टी व्हीला बघितलं असेल, आपण जे काही पुण्यामध्ये हॅकेथॉन त्या ठिकाणी भरवलं, त्याच्यामध्ये कसं टनेज वाढेल, कसं कमी पाण्यात कमी खतात, ह्या सगळ्या गोष्टी होती. अशा प्रकारचा प्रयत्न मला माझा मोबाईल, अशा प्रकारचा प्रयत्न आपण त्या बाबतीमध्ये करतो. आणि तुम्हाला आज तर इतकं धादांत खोटं सांगतात की 400 काहीतरी कोटी रुपये, किती हो कर्ज? 450 कोटीचं कर्ज आहे. मी तुम्हाला आत्ता आकडेवारीनं सांगतो. आपल्या इथं साखरेचा साठा कालच तो केशवराव तुम्ही मला दिलं, 31/5/2025 7,19,418 क्विंटल आहे. मार्केट दराने होणारी किंमत 3750 धरली. 269 कोटी, मी मगाशी चुकून 1 कोटी कमी जास्त सांगितलं, 269 कोटी. बँकेचं कर्ज 229 कोटी आणि 259 कोटी, एकूण 70 मार्केट दराने साखरेचे स्टॉक आणि कर्ज फेडून उपलब्ध होणारी रक्कम ज्यावेळेस साखर विकली जाईल त्यावेळेस 40 कोटी रुपये उपलब्ध होत आहे त्याच्यात. आणि डिस्लरीचे त्या बाबतीमध्ये वेगळे, इथेनॉलचे या प्रकारची साधारण परिस्थिती आहे. त्याच्यामुळं हे दादांत खोटं सांगतात 400 कोटीचं कर्ज आहे. आणि त्यांनी काय एक सांगितलं, पतसंस्थेतनं पैसे काढले. पतसंस्थेतनं 1 रुपया पत्रकार मित्रांनो काढलेला नाही. आपल्या कारखान्यात फार पूर्वीपासून ऐच्छिक ठेव ठेवतात. त्याचा व्याजाचा दर आहे 8%. 8%. बँकेचा व्याजाचा दर आहे 10.5 ते 11%. उद्याच्याला 3% जर आपली बचत होत असेल आणि काहींनी ऐच्छिक ठेव आपल्याकडे ठेवली 8%, तर त्याचा तोटा काय? 11% पैसे बँकेचे घेण्यापेक्षा ऐच्छिक ठेव जर कुठल्या पतसंस्थेने 8% ठेवली तर काहीच बिघडलं नाही. उलट त्याच्यात शेतकऱ्यांची एक प्रकारची म्हणजे कारखान्याची बचत होते. त्याच्यामध्ये ते आरोप करतात ठराविक नेत्यांना राज्याचा सहकार 50% आम्ही संपवला. 50% कुणी संपवला नाही. मी मगाशीच सांगितलं, हे कारखाने काढायला स्वतः विलासराव देशमुख साहेबांनी प्रायव्हेटला परवानगी दिली. आज प्रायव्हेटमध्ये अनेक मान्यवरांचे कारखाने, मी सगळ्यांची नावं घेत नाही, त्याचा आणि सहकारी साखर कारखान्याच्या भावावर आपण कुठेही परिणाम होऊन दिला नाही. आपल्या कार्यक्षेत्रात माळेगाव, सोमेश्वर इथं कुठंही हा ऊस खाजगी कारखान्याला जात नाही. कारण आपलाच भाव इतका चांगला असतो की शेतकरी म्हणतात कशाला तिकडे जायचं, त्यापेक्षा आपला कारखाना आपला एक बरा. त्याच्यामध्ये त्यांनी एक आरोप केला आहे, कारखान्याच्या विद्यमान अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व संचालकांवर अविश्वास असल्याने अजित पवारांनी स्वतः अर्ज भरला. मी ब वर्गाचा प्रतिनिधी, मी काय करावं तो माझा अधिकार. महाराष्ट्रामध्ये वसंतदादा पाटील देखील कारखान्याचे चेअरमन होते. विलासराव देशमुख देखील मांजरा कारखान्याचे चेअरमन कधी काळी होते. आता सहकार मंत्री एकेकाळी असणारे हर्षवर्धन पाटील पण तिकडे 2 कारखान्याचे चेअरमन होते ना. त्याच्यामुळे कितीतरी आमदार, कितीतरी मंत्री, बाळासाहेब थोरात असतील, मुश्रीफ साहेब, खूप जणांची नावं घेता येतील. त्याच्यामुळं ह्यांच्या पोटात दुखायचं काय कारण आहे? सभासद ठरवतील कुणाला निवडून द्यायचं, कुणाला निवडून द्यायचं नाही. त्याच्यामुळं विद्यमान संचालक मंडळाच्या चुकीच्या कामकाजाबद्दल चुकीचं काम मी सांगितलं, भाव चांगला दिलेला आहे, भावात कुठेही कमतरता. मी तर छत्रपतीला तुम्ही ऐकलं पत्रकार मित्रांनो, तिथं मी स्वतः सांगितलं की तिथं आमचं दुर्लक्ष झालं आणि त्याचा फटका बसला. मला माझा बाकीचा व्याप वाढलेला होता, परंतु आता तिथं स्वतः बापूंच्या ताब्यात तो कारखाना दिलेला आहे. त्यांना केंद्राची मदत लागली, राज्याची मदत लागली, साखर आयुक्ताची मदत लागली, जिल्हा बँकेची मदत लागली, राज्य सहकारी बँकेची मदत लागली, कृषी खात्याची मदत लागली. त्या कुणाची मदत लागली तर ती मदत करण्याची जबाबदारी माझी आणि दत्ताभाऊ भरण्याची. तशा पद्धतीनं हे तर आपल्या बारामती तालुक्यातलं
एक महत्त्वाचं युनिट आहे आणि त्याच्यामुळं ह्या कारखान्यामध्ये जर काही गोष्टी घडल्या असतील आणि त्या छोट्या स्वरूपाच्या असतील तर त्याही मला बंद करायच्या. आता तुम्ही बघितलं छत्रपतीच्या बोर्डाने काही गाडी वापरायची नाही ठरवलंय. त्याच्यामध्ये त्यांनी कुठलाही हस्तक्षेप कुणी करायचा नाही अशा पद्धतीनं त्यांनी ठरवलंय. त्यांनी तर काल मिटिंगला ठरवलं भत्ता पण घ्यायचा नाही, तो त्यांचा अधिकार आहे. मी तसं कुठं हे केलं नाही. पण ह्या प्रकारे जेवढी तुम्ही काटकसर करू त्याचा परिणाम कामगारांच्यावर होतो, अधिकाऱ्यांच्यावर होतो. कारण अधिकारी एमडी म्हणतो अरे चेअरमन आणि संचालक बोर्डच एवढं काटकसर करतात तर आपण कसं. आता तुम्ही वेगवेगळ्या चॅनलचे इथले प्रमुख आहात, पण तुमच्या बॉसनीच काटकसर केली तर तुमच्यावरही त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट परिणाम होतो ना. मनुष्य स्वभाव आहे. आणि त्यामुळं मी माळेगाव नगरपंचायत झाल्यावर बाळासाहेबांना विचारा, तिथं 350 कोटी रुपये दिले. ग्रामपंचायत असते तर मिळालंच नसते. तिथं ते एक आरोप करतात की अजित पवारांनी 5 वर्षामध्ये सांगितलेलं होतं, 5 वर्षापूर्वी ते खराब पाणी ओढ्याला सोडणार नाही. मी या दोघांच्या साक्षीनं सांगतो पत्रकार मित्रांनो, त्यामध्ये 7,500 टनाचा कारखाना मागं त्यांच्या काळामध्ये चालायचा. त्या कारखान्यातनं निघणारं जे काही झिरो डिस्चार्जच्या बद्दलचं काम होतं त्याच्याकरता CPU, TTP, STP हे सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. पण त्यांनी कारखाना चांगला चालवणं कंटिन्यू त्यांचा क्रशिंग दर राहिला 9,500. बरोबर आहे. त्याच्यामुळं तिथं तो शॉर्टफॉल पडला. मी आता काय केलं, 2 STPचे प्लॅन राज्य सरकारच्या वतीनं नगरपंचायत माळेगावला मंजूर केले 3-3 कोटीचे. पैसे गेले कुणाचे? सरकारचे. बचत झाली कुणाची? सभासदाची. माझं तेच म्हणणं आहे, मी तिथं असल्यानंतर केंद्राचा राज्याचा निधी आणून त्याच्यातनं शेतकऱ्यांच्या भाव चांगला देण्याकरता ह्या गोष्टीची बचत होईल. ही बचत ते करू शकले असते का? नसते. त्यांना कोण तिथं त्यांच्या म्हणजे STPला त्यांना कोणी पैसे दिले नसते. आता आपला येडे वस्तीचा भाग आहे. येडे वस्ती तिकडचा जो पाणी येतं चालीनं ते पण आपल्या कारखान्याच्या तिथनंच पुढे जातं. तिथं पण आपण वेगळा प्लांट टाकतोय. 2 प्लांट आपण वेगवेगळे टाकतोय. त्याच्यामुळं मागं आम्ही प्रयत्न केला पण 100% यशस्वी झाला नाही. का तर क्रशिंग दर वाढला. आता त्या सगळ्याचा विचार करून आपण त्या गोष्टी करतोय. त्याच्यामुळं त्यामध्ये आता एक आज तर काहीतरी म्हणे सांगितलं, एकूण ऊसाच्या गाळपापैकी 26% गाळप फक्त पवार परिवाराच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या खाजगी विविध सहकारी साखर कारखान्यातनं होतं. यांच्या पोटात काय दुखतंय? जर कुणी स्वतःच्या कर्तृत्वाने गळीत करत असेल आणि त्या भागातल्या ऊस घालणाऱ्या शेतकऱ्यांचा त्या मॅनेजमेंटवर विश्वास असेल तर ह्यांना वाईट वाटायचं काय? कारण आपल्या इथं सोमेश्वर कारखान्याचे माजी चेअरमन बसले. खरं तर मी पुरुषोत्तम दादालाही बोलवलं होतं पण त्यांना दुसरं काम होतं. ते म्हणले दादा मी जातो म्हणलं हरकत नाही. पण हे 37 लाख टन आणि यंदा 80 लाख टन गाळप केलं. नुसत्या बारामती ॲग्रोचं गाळप 35 लाख टन. आता जर बारामती ॲग्रोला 35 लाख झालं नाही, काहीतरी ते चुकीचं आहे, 24 लाख वगैरे असं काहीतरी झालं असेल. मला नक्की आकडा माहीत नाही. तुम्ही मधी पत्रकारांनी आकडा दिला होता. जर उद्याच्याला एखाद्याने स्वतःच्या ताकदीवर कर्ज काढून बँकेचं लोन घेऊन जर काही एखादी युनिट उभा करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा फायदा त्या भागातल्या शेतकऱ्यांना होत असेल तर शेतकरी बळजबरीनं तर तिथं ऊस घालणार नाही ना, खुशीनंच घालतील ना. हे आता निवडणूक कुठली आहे? माळेगाव सहकारी साखर कारखान्याची. चालली चर्चा कुठली? पवार परिवाराची. आपल्याला टार्गेट केलं जातं. नाही, मला टार्गेट करू द्या. अशी कितीतरी गेली. सहकारी कारखान्यात जेवढा चोख भाव योग्य वजन तेवढं खाजगी कारखान्यात होत नाही. ज्या खाजगी कारखान्यात होत नाही त्याची कंप्लेंट करावी, त्याचं ऍक्शन घ्यावी. ऍक्शन तर घेताच येते. त्याच्यात शेतकऱ्यांनी स्वतःचा ऊस वजन करून नंतर त्या काट्यावर त्या ठिकाणी घेऊन जावं. उपमुख्यमंत्री पदावरील व्यक्तींनी माळेगाव कारखान्यासारख्या छोट्या निवडणूक लक्ष घालण्याची गरज नव्हती. मोठ्या नेत्याने एवढ्या खाली उतरण्याची गरज नाही. अरे छोटा कारखाना आहे तर तरी तुम्ही कशाला लक्ष घालताय?
तुम्ही पण मग छोट्यामध्ये लक्ष घालू नका. तुमच्या दृष्टीनं छोटा असला तरी अजित पवारांच्या दृष्टीनं 19,700 सभासदांचा संसार त्या कारखान्यावर अवलंबून आहे. प्रपंच त्या कारखान्यावर अवलंबून आहे. जेवढा चांगला कारखाना चालेल आणि जेवढा चांगला भाव मिळेल तेवढी आर्थिक सुबत्ता मी प्रतिनिधित्व 35 वर्ष करत असणाऱ्या माझ्या परिसरामध्ये त्या ठिकाणी येणार आहे. त्यांचं दुखणं एवढं काय झालं त्यांना, त्याच्या संदर्भामध्ये उद्या मी तिथं ओरडात असलो तर सगळं झटपट कामं झाली, उगीच रटा चर्चा मी करत बसत नाही. उद्या PSIचा सल्ला पाहिजे असेल आपण घेऊ शकतो, काही दिल्लीचा काही काम असेल आपण करू शकतो. त्याच्यामुळं हे छोटा मोठा निवडणुकीमध्ये छोटा नेता मोठा नेता असं काही नसतं, सगळे सारखे असतात. लोकसभा विधानसभेला महायुतीने धर्म आम्ही पाळला. आता गरज संपल्यावर अजित पवार महायुती धर्म विसरलेले आहे. कारखान्याच्या भल्यासाठी एकत्र लढण्याचा प्रस्ताव दिला, तो त्यांनी फेटाळला. लोकसभेत विधानसभेत विरोधक चालतात पण माळेगावला का चालत नाही? अजिबात तशा प्रकारचा प्रस्ताव मला कुठला आलेला नव्हता. उलट माझ्याच बद्दल माझ्या विचाराचे काही लोक भेटायला जायचे तर तिथं सांगितलं जायचं बघा आम्हालाही भेटायला येतात. त्यामध्ये मी सकारात्मक आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पृथ्वीराज बापूंचं माझं इथं एका पत्रकार बसणाऱ्याला माहिती की आमचे किती संबंध चांगले होते ते, त्याच्यामुळं तरी देखील मी सगळं मागचं सोडून दिलं आणि तेही आता खुश आहेत. तुम्ही त्यांच्याशी बोला, अजित पवार आपल्याशी कसं वागतात आणि मी त्यांच्यावर खुश आहे आणि दत्ताबाबा पण खुश आहे. त्याच्यावर तसा काही प्रश्न नाही. आम्ही काय एकमेकाचा बांध रेटला नाही. आपल्याला इथं पाण्याची व्यवस्था नीट करायची, आपल्याला बंधाऱ्याच्या मध्ये काही चेंजेस करायचे, ते आम्ही लोक करू शकतो. आपल्या कारखान्यामधले कार्यक्षेत्रातले रस्ते आपल्याला आणखीन चांगले करायचे. आज धुमाळवाडीची लोक आली होती, तिथले काही ओढे आहेत तिथं ब्रिज करायचे. ह्या गोष्टी कारखान्याला उपयोगी पडणार आहेत, तिथल्या सभासदाला पण उपयोगी पडणार आहेत आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीचा साकल्याने विचार करून आम्ही श्री नीलकंठेश्वर पॅनल हे डिक्लेअर त्या ठिकाणी करणार आहोत आणि त्याच्यातून ते निवडणूक आम्ही लढवणार आहोत. त्यांनी आता जे काही पत्रक काढले त्याला पण आम्ही उत्तर व्यवस्थितपणे देणार आहोत. तेही उत्तर आम्ही छापून प्रत्येकाच्या सभासदांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे. आपल्या सभासदांना माझी विनंती आहे की यामध्ये खूप जण इच्छुक झालेले आहेत. आज पण मी बघितलं प्रचंड गर्दी होती, पण सगळ्यांना तर संधी मी देऊ शकत नाही. पण एकंदरीत पुढं 5 वर्ष चांगला भाव देण्याच्या करता ह्या वेगवेगळे जे काही प्रश्न आहेत, उद्याच्याला साखरेचे भाव, उद्या तुमच्यातला कोणी व्यापारी आहे आणि त्यांनी भाव एक दिला आणि मी उद्या त्याला सांगितलं की बाबा तुम्ही भाव 3550 दिलाय, माझ्याकरता 10 रुपये वाढवा, तुम्हाला कुठेही मी मदत करीन, तर व्यापारी नाही म्हणत, कारण मी आज त्या पोस्टवर आहे. तसं माझ्या समोरचं पॅनल करू शकतं का? नाही करू शकत. या संदर्भामध्ये आता मग काही काहींचे इतकी वय झाली तरी त्यांना पाहिजे, हे कसं चालतं? त्याच्यामुळं या सगळ्या बाबींचा विचार करून आम्ही हे निवडणूक लढवतोय. आपली तुम्हाला आश्चर्य वाटेल की काल मी येण्याचं उत्पन्न पण ज्या पद्धतीनं त्यांच्या ताब्यामध्ये कारखाना असताना 3 लाख रेक्टिफाईड स्पिरिट एकूण उत्पन्न 1,53,97,252 आम्ही ताब्यामध्ये घेतलं त्यावेळेस झालं. त्याच्या आधी होतं 1,21,00,000. तुम्ही पण चेक करा, 1,21,04,652 म्हणजे ENA आणि रेक्टिफाईड स्पिरिट दोन्हीचं बरं का. इथेनॉलचं पण उत्पन्न त्याच्यामध्ये सगळं त्या ठिकाणी मिळून एकूण उत्पन्न 2015ला ते आले, 2020 नाही 15ला ते आले. त्यांचं 2, 3, 6 1,21,00,000
नाही, एकूण उत्पन्न हे शेवटचं ते तुमच्या तिथे कोणत्या वर्षी? नाही, 15-16चं ठीक आहे, वर आहे ना 15-16चं. ते मळीचा वापर आहे. एकूण उत्पन्न SDS, इथेनॉल, ENA, रेक्टिफाईड स्पिरिट सगळं मी इथेनॉल वगैरे ते दुसरा सगळं. 74 आहे. हम्म. तर 1,50,00,000 झाले. हम्म. 1,52,00,000 ह्यामध्ये सर्रास तुम्हाला मी आकडे देतो, मी हेच देतो. त्याच्यामध्ये सगळीकडं त्यांच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीपेक्षा आता श्री निलकंठेश्वर पॅनलची 5 वर्षाची कारकीर्द बाळासाहेब तावरे आणि केशवराव जगतापांची, त्याच्यात उत्पन्न सगळ्यात जास्त आपलं डिस्लरीने दिलं. सगळ्यात चांगलं क्रशिंग आपल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं झालं. कोजनची वीज सगळ्यात जास्त ह्याच 5 वर्षामध्ये त्या ठिकाणी झाली. कोजनचं पॉवर आहे ना, एक्सपोर्ट युनिट. यंदा क्रशिंग कमी झाल्यामुळं यांनी ताब्यामध्ये घेतलं. त्याच्या आधीच्या काळामध्ये सर्रास 4 कोटी 81 लाख 4 कोटी 86,000 अशा पद्धतीचं होतं. यांनी ज्यावेळेस घेतलं त्यावेळेस ते 6,27,35,35,400 बरं का. नंतर पुढच्या वर्षी 7,87,240 युनिट. नंतर 5,07,000 वरून पुन्हा 5,49,70,000 ते 22-23 तेव्हा क्रशिंग कमी झालं. त्यानंतर पुन्हा 6,86,000 आणि यंदा क्रशिंग कमी झाल्यामुळं 4,76,000 बरोबर ना. अशा पद्धतीनं झालं. म्हणजे क्रशिंगचे दिवस यंदा 129च भरले. गेल्या वर्षी आपले 159 दिवस भरलेले होते. त्यामुळं आपल्याला तशा पद्धतीनं, पण त्यांच्याकडे पण असताना 180 दिवस भरले होते तरी देखील आहे तेच. आपण त्याच्यामध्ये 21 मेगावॅटचं एक कोजन आहे, एक 14 मेगावॅटचं आहे. 35 मेगावॅटचं कोजन असताना देखील त्यांना ह्यांच्यासारखं कोजनचं एक्सपोर्ट युनिट करता आलेले नाही. ते पण आकडे या सगळे आकडे यांना आपण देऊन टाकू. या पद्धतीनं या सगळ्या कारखाना उत्तम पद्धतीनं चाललेला आहे. आणि पुन्हा कुठली नाही, ह्यांनी 200 घेतले ना. नाही, इथं एकदा भावामध्ये भाव देताना 200 रुपये ठेव कापली होती. त्याच्या आधी आपणच होतो पहिले बाळाचं 15पर्यंत आपण हा 15पर्यंत म्हणजे आपणच होतो. त्याच्या आधी आता इतकं दादा, आपल्या उमेदवारांची नाराजी आपण कशी दूर करणार? हे आम्हाला नवीन नाहीये. आम्ही आमच्या हातात इतर पण संस्था आहे. आम्ही त्यांना सांगू की बाबा आता तुम्हाला इथं संधी नाही मिळाली तरी खरेदी विक्री संघ आहे, दूध संघ आहे, मार्केट कमिटी आहे, बारामती बँक आहे, PDCC बँक आहे, अशा अनेक प्रकारच्या संस्था आहेत. त्या संस्थांच्या मध्ये सगळ्यांनाच तर आपण सामावून घेऊ शकत नाही.